हॅलो स्टुडंट, मागे आपण मेजरमेंट ऑफ द मॅटर बघितलेलं होतं, बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत केमिकल सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. आता केमिकल सिम्बॉल, आता तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की डाल्टन सायंटिस्टने एका सर्टन एलिमेंट जे होते त्या सर्टन एलिमेंट्सला एक ठराविक साईन यूज केली होती. आता फॉर एक्झाम्पल जर हायड्रोजन असेल तर हायड्रोजन गॅससाठी हायड्रोजनसाठी त्यांनी एक साईन वापरलं होतं, हे साईन वापरलं होतं. कॉपरसाठी हे साईन त्यांनी यूज केलं होतं. म्हणजे त्याच्या डाल्टनने वेगवेगळे साईन यूज केले ते फॉर अ डिफरंट सिम्बॉल ऑफ द एलिमेंट. म्हणजे एलिमेंटचे वेगवेगळे सिम्बॉल्स त्यांनी फाइंड आउट केले होते, बरोबर आहे. पण टुडे वी कॅनॉट यूज द सिम्बॉल गिवन बाय द डाल्टन. आता टुडे वी कॅन यूज द सिम्बॉल फॉर द सर्टन एलिमेंट इज अ रिप्रेझेंट बाय द IUPAC, इज अ रिप्रेझेंट बाय द डिटरमाइंड बाय द IUPAC. आता IUPAC म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक एलिमेंटला आपण एक ठराविक सिम्बॉल यूज करतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनला H वापरतो, ऑक्सिजनला O वापरतो. हे असे ठराविक सिम्बॉल आपण यूज करतो, बरोबर आहे. मग हे जे सिम्बॉल सध्या आपण यूज करतो हे कोणी फाइंड आउट केले, कोणी डिटरमाइन केले? तर हे डिटरमाइंड बाय द IUPAC नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. आता IUPAC हा शॉर्ट फॉर्म आहे. IUPAC फॉर द मीन्स फॉर इंटरनॅशनल युनियन अँड प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन अँड प्युअर अप्लाइड केमिस्ट्री हे त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर आता सध्या शॉर्ट फॉर्ममध्ये एवढं मोठं नाव असल्यापेक्षा IUPAC नॉमेनक्लेचर आपण सध्या यूज करतो. आणि इट इज अ गिवन बाय द सायंटिस्ट that his name will be the Berzelius. This current method is choosing the symbol is based upon the method is given by the Berzelius. आता या बर्झेलियसचा मी आपल्याला ते सिम्बॉल दिलेले आहेत. आता हे सिम्बॉल कसे इट इज यूज, आता सपोज एखाद्या एलिमेंटचं नेम असेल तर इट इज यूज बाय द फर्स्ट लेटर. आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनला आपण काय वापरतो? O वापरतो, बरोबर आहे. सिम्बॉल काय यूज करतो आपण? O करतो. हायड्रोजनला H, कार्बनला C. We use by the first letter or it is can be used by the two letters of the names. आता टू लेटर यूज, फॉर एक्झाम्पल कॉपर. आता कॉपर जे आहे तर फर्स्ट टू लेटर यूज केले. पहिलं जे लेटर असतं कॅपिटल असतं आणि दुसरं लेटर जे असतं ते स्मॉल असतं. म्हणजे कॉपरला Cu, सोडियमला Na, लिथियमला Lr. हे असे लेटर्स काय केले जातात? यूज केले जातात. अँड इट इज अ गिवन बाय दिस मेथड वॉज गिवन बाय द Berzelius. अँड दिस सिम्बॉल इज यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड विल बी द सेम. म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठेही जा, कुठल्याही देशात जा, ते प्रत्येक एलिमेंटचं जे सिम्बॉल आहे आपण यूज करतो ते सर्वीकडे कसं आहे? सारखंच आहे. विच इज अ डिटरमाइंड बाय द IUPAC, दॅट इज अ इंटरनॅशनल युनियन अँड प्युअर अप्लाइड केमिस्ट्री नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड तुम्ही कुठेही जा, हायड्रोजनला H, ऑक्सिजनला O, कॉपरला Cu, सोडियमला Na, क्लोरीनला Cl हे लेटर यूज केले जातात. आणि सगळीकडे हे ऑल ओव्हर वर्ल्ड जगामध्ये सगळीकडे लेटर्स कसे आहेत? सेम आहेत. आलं लक्षात? आणि इट इज गिवन बाय द Berzelius. हे तुमच्या लक्षात आहे. म्हणजे डाल्टनने जे स्टार्टिंगला जे सिम्बॉल यूज केले होते हायड्रोजनसाठी हे, कॉपरसाठी हे सिम्बॉल असे, पण ते आता सध्या वापरण्यात येत नाही. पहिल्यांदा स्टार्टिंगला ते वापरायचे, परंतु आता मात्र हे जे सिम्बॉल्स आहेत आपण जे वापरतो इट इज अ गिवन डिटरमाइंड बाय द IUPAC नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर तुझ्या खाली मोलिक्युलर एलिमेंट अँड द कंपाऊंड हा जो टॉपिक आहे हा कम्प्लिटली अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. कोणता? द मोलिक्युलर्स ऑफ द एलिमेंट्स अँड द कंपाऊंड हा जो टॉपिक आहे हा पूर्णपणे अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. आता आपण जर पुढचा टॉपिक जो बघणार आहे दॅट इज अ मोलिक्युलर मास
अँड द कन्सेप्ट ऑफ द मोल्स, दॅट इज अ मोलिक्युलर मास आपण बघणार आहोत. आपण ॲटॉमिक मास नंबर बघितलेलं होतं, बरोबर आहे. ॲटॉमिक मास म्हणजे याचं इट इज अ कॉन्सन्ट्रेट ऑन द न्यूक्लियस ऑफ द एलिमेंट, दॅट इज न्यूक्लियस ऑफ द ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स, दॅट इज अ हॅविंग द प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, बरोबर आहे. आता आपण मोलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स प्रेझेंट इन द मोलिक्युल्स. मी काय म्हणतो लक्षात आलं? That is the sum of the atomic masses of the atoms of the single molecules in the substances. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक घेणार आहे. सपोज वी कॅन फाइंड द मोलिक्युलर मास ऑफ द वॉटर. सगळ्यात सोपं उदाहरण आपण काही पुस्तकातलं घेऊया. मोलिक्युलर मास ऑफ द वॉटर काय आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर कसं काढणार आहे. आता मोलिक्युल्स कोणता आहे आपला, आपण इथे एक चार्ट आपण आलो आहोत. ते चार्टप्रमाणे आपण देत जाणार आहे. मोलिक्युल्स जो आहे तो वॉटरचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणकोणते आहेत. त्याचे नंबर ऑफ पहले चार्ट आखते. नंबर ऑफ एटम इन द मोलिक्यूल्स, एटॉमिक मास इंटू नंबर ऑफ एटम. तेच म्हणलं ॲटॉमिक मास हवं होतं, तेच म्हणलं. मी पहिले चार्ट लिहिते, मग नंतर तुम्हाला मी एक्सप्लेन पण करते. आता जो मोलिक्युल्स आहे तो कोणता आहे, वॉटर. वॉटरचे कन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणकोणते आहेत. दॅट इज अ कन्स्टिट्युएंट एलिमेंट आहे हायड्रोजन, आणि दुसरा आहे ऑक्सिजन. आता हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे, 1. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16. आता हायड्रोजन किती ॲटम्स आहेत बघा. हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत, 2 आहेत. नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम 2, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम 1. मीन्स ॲटॉमिक नंबर इंटू नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर किती, 1 इंटू 2, 16 इंटू 1. 2 इंटू 2 म्हणजे मास ऑफ दिस कन्स्टिट्युएंट काय आलं, 2, आणि 16 इंटू 16, बरोबर आहे. मीन्स मोलिक्युलर मास किती येईल याचं. आता मोलिक्युलर मास आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. दॅट इज अ मोलिक्युलर मास ऑफ वॉटर atomic mass of hydrogen into 2 plus atomic mass of
ऑक्सिजन इंटू 1. या दोघांची काय करायची सम. आता ॲटॉमिक मास ऑफ द हायड्रोजन किती आहे 1 इंटू 2 प्लस ॲटॉमिक मास किती आहे 16 इंटू 1 2 इंटू 2 16. किती आहे मोलिक्युलर मास ऑफ द वॉटर विल बी द 18 डाल्टन. किती आलेला आहे 18 डाल्टन. म्हणजे मोलिक्युलर मास ऑफ द वॉटर किती आहे 18 डाल्टन. म्हणजे नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ द हायड्रोजन इंटू नंबर ऑफ हायड्रोजन मोलिक्युल्स. ॲटॉमिक मास ऑफ द ऑक्सिजन इंटू नंबर ऑफ ऑक्सिजन मोलिक्युल्स. आलं लक्षात. त्या पद्धतीने आपण हे काढू शकतो. आता पुढे तुमच्यामध्ये खाली बघा त्यांनी पान नंबर 51वर ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत प्रत्येक एलिमेंटचे आणि त्यावरून पुढे खाली जो कंपाऊंड दिलेला आहे मोलिक्युलर फॉर्म्युला सोडियम क्लोराईड मॅग्नेशियम क्लोराईड या सर्वांचे तुम्हाला मोलिक्युलर मास काढायचे आहेत. त्यातले मी 2-4 आता तुम्हाला काढून दाखवते. उरलेले मात्र तुम्ही तुमचे काढायचे आहेत. आता त्यांनी प्रत्येकाचे मोलिक्युलर मास तुम्हाला दिलेले ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेले आहे. ते कसं काढायचं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता पुढचा जो उदाहरण दिलेला आहे सोडियम क्लोराईड. आता मी या चार्ट मात्र पुसत नाही आहे. मला जेवढा लागेल तेवढंच मी पुसते. आता आपल्याला कोणाचं काढायचं आहे सोडियम क्लोराईडचं काढायचं आहे. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय ज्याला आपण मीठ असं म्हणतो. सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला जो आहे तो आहे NaCl बरोबर आहे. मग आता NaClचं जर आपल्याला काढायचं असेल तर आपण कसं काढायचं आहे. मग आता कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट कोणकोणते याच्यामध्ये सोडियम अँड क्लोरीन. आता मी डायरेक्ट फॉर्म्युला घ्या. आता सोडियमचा ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेला आहे तुमच्या पुस्तकामध्ये दॅट इज 23 आणि हा जो आहे तो आहे 35.5. आता नंबर ऑफ सोडियम ॲटम्स किती आहेत 1 आहेत. नंबर ऑफ क्लोरीन ॲटम किती आहे 1 आहे. म्हणजे काही ॲटॉमिक नंबर 23 इंटू 1 35.5 इंटू 1 म्हणजे 23 इंटू 23 आणि 35.5. मग आपल्याला मोलिक्युलर मास ऑफ सोडियम क्लोराईड इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे atomic mass of sodium into number of sodium molecules plus atomic mass of chlorine into number of chlorine molecules. आता ह्याचे किती आहे atomic mass 23 into 1 plus 35.5 into 1. ह्याला ब्रॅकेट सेपरेट केली तरी चालणार आहे. मग 23 प्लस 35.5 आणि दोघांची बेरीज केली किती येईल बघा R 58.5 डाल्टन. आणि लक्षात कसं काढलं ते ओके. आणखी पुढे तुम्हाला दिलेलं आहे KNO3 आहे. पोटॅशियम नायट्रेट दिलेला आहे. पोटॅशियम नायट्रेटचा आपण एक काढूया ते तुमच्या लक्षात येईल. जेवढा हवं तेवढंच ठेवते बाकी सगळं पुसून टाकते. कोणाचं आपल्याला कळूया पोटॅशियम नायट्रेट दॅट इज KNO3. आता KNO3 मध्ये कोणतं पोटॅशियम आहे नायट्रोजन आहे आणि ऑक्सिजन. मग अशी 2च होते त्यामुळे किती घटक आले 3 आलेले आहेत. मग आता ह्याचं आपल्याला काढायचं आहे. तर पोटॅशियमचा ॲटॉमिक जो मास आहे 39 14 16 ॲज ॲटॉमिक मास तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा पोटॅशियम किती आहे 1 आहे. नंबर नायट्रोजन किती आहे 1 आणि ऑक्सिजन किती आहे 3. म्हणजे काही 39 इंटू 1 14 इंटू 1 आणि 16 इंटू 3 मीन्स 39 40 आणि 48.
ते तिघांची सम करायची आहे. मग लिहूया मोलिक्युलर मास ऑफ पोटॅशियम नायट्रेट इज इक्वल टू atomic mass of potassium into 1 plus atomic mass of nitrogen into 1. number of nitrogen atom 1 आहे plus atomic mass of oxygen into 3, कारण ऑक्सिजन 3 आहेत म्हणून. मग किती आहे 39 into 1 plus 49 14 into 1 plus 16 into 3. मग ते की 39 plus 14 plus 48. हे तिघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला मिळणार आहे 101 डाल्टन. आणि लक्षात कसं आपण मोलिक्युलर मास काढलं ते सोडियम क्लोराईडचं काढलं, पोटॅशियम नायट्रेटचं पण आपण काढलेलं आहे. असं म्हणून तुम्ही प्रत्येकाचं मोलिक्युलर मास तुम्ही काढू शकता. सल्फ्युरिक ॲसिडचं पण तुम्हाला काढायचं आहे, H2SO4 त्याच पद्धतीने काढायचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याचं तुम्ही काढू शकता. आलं लक्षात कसं काढायचं ते समजलं तुम्हाला? ओके. आणि जर एखादी काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.